बावीस जानेवारीला अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविकांच्या दर्शनाची रीघ अयोध्येच्या दिशेने लागलेली आहे। जगभरातून भाविक अयोध्येच्या दिशेने वेगवेगळ्या मार्गांनी रवाना होत असताना धुळ्यामध्ये मात्र परिवहन महामंडळाच्या वतीने धुळे ते अयोध्या ही इतिहासातली पहिलीच बस सुरू करण्यात आली आहे। तब्बल 20 तासांचा प्रवास करून ही बस अयोध्येला पोहोचणार आहे आणि यासोबतच भाविकांना अयोध्येसोबत प्रयागराजचं देखील दर्शन घ्यायला मिळणार आहे। आपल्यासोबत या धुळे आगाराचे परिवहन विभागाचे नियंत्रक गीतेसाहेब आता आपल्यासोबत आहेत। नेमकं काय कसा प्रवास असणार आहे या बसचा? आज 10 फेब्रुवारी रोजी 4:15 वाजता ही बस निघेल। झाशी, कानपूर, लखनौ, अयोध्या, वाराणसी, प्रयागराज आणि त्यानंतर परत धुळे असा या बसचा प्रवास असणार आहे। साधारणतः बसमध्ये किती कर्मचारी असणार आहेत आणि या बसचा जो प्रवास आहे 20 तासांचा हा प्रवास जो आहे साधारणतः किती दिवस लागतील पोहोचायला अयोध्येला? सदर पूर्ण यात्रा जर धरली तर 4 ते 5 दिवसांची यात्रा आहे। जवळपास 2800 ते 2900 किलोमीटर होणार आहेत। दिवसाला 500 ते 600 किलोमीटर करण्याचं नियोजन आहे। 3 ते 4 मुक्काम प्रवाशांच्या इच्छेनुसार होतील। ओके। आणि प्रवाशांना समजा जर का इथे कुठल्या सोयी सुविधा लागल्या तर बसमध्ये आपण कुठल्या सोयी सुविधा इथे दिल्या त्यांना? सध्या बसमध्ये चार्जिंग पॉईंट, पाणी वगैरे आम्ही त्याची सोय केलेली आहे। सर्व प्रवाशांना व्यवस्थित सुखकर प्रवास व्हावा यासाठी 2 चालक आपण या बससोबत देत आहोत। तसेच आमच्या विभागाचे 2 अधिकारी प्रवाशांसोबत पाठवत आहोत। नक्कीच। किती भाडं आपण प्रवाशांकडून आकारलेलं आहे आणि प्रतिसाद कसा मिळाला आहे? 4545 रुपये प्रति प्रवासी धुळे ते अयोध्या, वाराणसी, प्रयागराज, धुळे अशा परतीच्या प्रवासासाठी आकारलेला आहे। अत्यंत म्हणजे अनपेक्षित असा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला भेटला। 5 ते 6 दिवसात 41 प्रवासी बुक झाले आमचे। दुसरीही बस बुक होत आहे। बरं, आता हा जो काही सगळा प्रवास आहे आणि हे सगळं होत असताना किती दिवसांत 8 महिन्याभरात किती यात्रा आणि किती प्रवास म्हणजे साधारणतः किती बसेस निघणार आहेत? सध्या तरी आमच्या 3 बस बुकिंगच्या म्हणजे झालेल्या आहेत। यानंतरही जर 41 प्रवाशांनी डायरेक्ट बुकिंग केली तरी आम्ही पाहिजे तेव्हा बस अवेलेबल करून देऊ। नक्कीच। आपण बघितलं की जर आपल्याला अयोध्येला जायचं असेल तर आपल्याला धुळे बस स्थानकातून आता थेट बस उपलब्ध होणार आहे। 20 तासांचा हा जो काही प्रवास आहे तो प्रवास ही बस करणार आहे आणि यासाठी धुळे आकाराने जी काही सोयी सुविधा आहे त्या भाविकांसाठी या ठिकाणी ठेवलेल्या आहे। त्याच्यामुळे जर आपल्याला सुरक्षित आणि व्यवस्थित प्रवास करत असेल तर निश्चितच आपण या बसचा उपयोग अयोध्येला जाण्यासाठी करू शकतात। राहतो आणि पुण्याहून खास आपल्या अयोध्येच्या रामलल्लांच्या दर्शनासाठी खास इथं आलोय आणि संपूर्ण 5 दिवसात हा प्रवास आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आपली लाडकी लाडपरी धावती ते पण अयोध्येला। ही सर्व आपल्या महाराष्ट्रासाठी गर्वाची गोष्ट आहे आणि याचा सहभाग होण्याचा मला सौभाग्य मिळालं याचा मी खूपच मला आनंद होतोय आणि प्रवास खूपच भारी होणार आहे। आपल्यासोबत एक टोटल 41 प्रवासी आहेत, 2 आपले चालक आहेत। खूपच आनंद होतोय। हा प्रवास नक्कीच विस्मरणीय असणार एवढी अपेक्षा करतो मी। धन्यवाद। माझ्या विभागातर्फे खूप शुभेच्छा। तुमचा प्रवास सुखकर हो। धन्यवाद। जय श्रीराम। जय श्रीराम। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र। 4 नंबर आहे का? शिंदे का? आले ते
अरे त्या म्हाताऱ्यांना पुढं जास्त माहिती तुला, म्हातारे लोक खूप धुळ्यावरून अयोध्येला जाण्यासाठी पहिली बस आता निघालेली आहे। पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि या बसला भाविकांचा जो प्रतिसाद आहे तो आपण या ठिकाणी बघू शकतोय की कशा पद्धतीने सगळ्या भाविकांचा प्रतिसाद आहे। शिरपूरमधून सुद्धा काही भाविक या ठिकाणी बसणार आहेत आणि एकंदरीत भाविकांचा जो प्रतिसाद आहे तो अतिशय पाहण्यासारखा या ठिकाणी बघायला मिळतोय। पहिलीच बस आज रवाना होते आहे अयोध्येच्या दिशेने, तुम्ही जाताय, काय वाटतंय? खरं तर मी पुण्याहून आलो इथं जवळजवळ 300-350 किलोमीटरचा प्रवास करून या म्हणजे महाराष्ट्रातून पहिल्यांदाच आपली लाडकी लालपरी अयोध्येला जाते श्री रामलल्ला यांच्या दर्शनासाठी आणि याच्यात सहभागी होण्यासाठी मला सौभाग्य भेटले, म्हणजे मला भाग्य भेटले, तर मला खूप आनंद होतोय खरंच। नक्कीच आपण बघितलं की भाविकांचा जो प्रतिसाद आहे त्यांना खूप मनापासून आनंद होतोय आणि रामलल्लाच्या दर्शनाला जायला मिळतं आहे आणि पहाटेपासूनच भाविकांची जी गर्दी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते आहे आणि त्याच्यामुळे वयोवृद्ध असतील, काही तरुण असतील, यांचा देखील सहभाग या ठिकाणी आहे। आजी, काय वाटतंय, कसं वाटतंय अयोध्येला निघाले? एकदम अस्मरणीय वाटतं, एकदम म्हणजे आनंद। जसं आम्ही हरिद्वारला जातो, मी गायत्री परिवारातली आहे, जवळजवळ 25 वर्षापासून मी त्या हे आणि आता आमचं सुद्धा परिवाराचा आश्रमे घेतले मुंबईला आहे, तिथं पण इथून मला गेल्यावर 17 तारखेला तिकडे जायचंय। पण इकडे अयोध्येला पहिल्यांदा एवढं पहिला खूप पूर्वी गेलेली होती, पण आता आहे ते खूप छान आनंद झालाय आम्हा सगळ्यांना की नाही बा, आम्हाला प्रवासांना सगळ्या सुख सोयी सगळं व्यवस्थित तुम्ही म्हणजे हे करून केलं, नियोजन करून। एवढ्या लांबचा प्रवास बसने करायचा आहे, आपण खूप मोठा म्हणजे प्रवास हा इथे अयोध्येपर्यंत करताय। हो, अगदी अस्मरणीय वाटतोय आम्हाला। आम्ही नेहमी रेल्वेने करतो, पण यावेळेला एसटीने करतोय। एसटीने आपण नक्कीच बघितलं की भाविकांना बस मधून हा प्रवास करतायत आणि त्याच्यामुळे अत्यंत एक वेगळा अनुभव देणारा हा सगळा प्रवास आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच भाविकांच्या ज्या प्रतिक्रिया त्या अतिशय बोलक्या आहेत। काका, तुमचं नाव काय? रावण पाटील। बरं, तुमचं नाव रावण आहे, रामाच्या दर्शनाला निघाले तुम्ही कसं वाटतंय, काय सांगाल? एकदम मस्त वाटतं। बरं, पहिल्याच दिवशी ज्या वेळेला पेपर 28 तारखेला 22 तारखेला रामलल्लांचं हे झालं, त्यावेळी निश्चय केला की आपल्यालाही जायचं असं। बरं 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 म्हणून आणि ते बी म्हणजे विषय लालपरीने जाऊन राहिलो, म्हणजे एसटीने जाऊन राहिलो। त्यांच्या सुविधा वगैरे फक्त आमच्या एकच अपेक्षा आहेत, आमचे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था म्हणजे आम्ही न करू, पैसे आम्ही फिरू, पण तुम्ही व्यवस्थित ठिकाणी ठेवा। नक्कीच नक्कीच। अत्यंत साधी अपेक्षा आहे की आम्ही प्रवास करतो आहोत आणि आम्हाला अतिशय चांगल्या सोयी सुविधा आम्हाला मिळायला पाहिजेत। काय नेमकी अपेक्षा आहे तुमच्या प्रवासात? नाही, चांगली अपेक्षा आहे आमची। मंदाबाई वसंत देशमुख, तारावाद। आम्ही आता रामाने बोलवलं, आम्ही अयोध्येला चाललो, आम्हाला खूप आनंद आहे। हो, नक्कीच आनंद आहे। आपण बघितलं की भाविकांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आहेत आणि निश्चितच धुळ्यामधून पहिल्यांदाच अयोध्येच्या दिशेने ही बस रवाना होते आणि इतिहासात पहिल्यांदाच बस अयोध्येच्या दिशेने जाणं ही अत्यंत आनंददायक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।